तर नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचं राजू पारवे यांनी म्हटलंय। विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवणार असं राजू पारवे यांनी म्हटलं आहे। तर उमेदवारी मिळाल्यानंतर पारवेंना काँग्रेसमध्ये हुकुमशाही दिसली। राजू पारवेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी असं प्रत्युत्तर दिलंय। जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि झुंडशाही चालू होती राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, ते पण एक कारण आहे की मला पक्ष सोडावा लागला। काल माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा बघितले असेल की तिन्ही नेते एका ठिकाणी होते। त्यातूनच तुम्ही समजून घ्या की काय पद्धतीने माझा पक्षप्रवेश झाला। असं आहे की काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचतो आणि ते उशिरा सुचतो, त्याला ते कळलं असेल। 3.5 त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते। मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतोय आणि स्वतःला घोडा समजतोय, असा तो प्रकार दिसतो।